इकडे कॅफेमध्ये सारा रेश्माला भेटलेला असतो आणि रेश्माला भेटताच तो रेश्माला मिठी मारतो. तर आंबू आजी मात्र या सगळ्याचा वेगळाच अर्थ काढते. रेश्माचं आणि सार्थकचं काही कामाबद्दल बोलणं होतं. रेश्मा सार्थकला विचारते की सार्थक, आता तू ऑफिसमध्ये कधी येणार आहेस? सार्थक म्हणतो की आता मी काय ऑफिसमध्ये येत नाही. असं समज की माझं आता हनीमून चाललंय. हनीमूनचं नाव काढल्यावर रेश्माचा चेहरा जरा उतरतो. नमस्कार मंडळी, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. आनंदी सार्थकला म्हणत असते की सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं का करता? सार्थक म्हणत असतो की ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित नाहीये का? आनंदी म्हणते की पण तरी सुद्धा आय एम सॉरी. सार्थक म्हणतो की आय एम सॉरी, थँक्यू सर, आय एम सॉरी, थँक्यू सर. ह्या शब्दांच्या पलीकडे तर तुम्ही कधी जातच नाही. जर 3 शब्द बोलायचेच ठरवलेत तर 3 शब्द काहीतरी वेगळे बोला. आनंदी विचारते की म्हणजे? सार्थक म्हणतो की हेच आय लव्ह यू वगैरे. आनंदी लाजतच सार्थक आनंदीला म्हणत असतो की अहो, तुम्ही काळजी करू नका, आय लव्ह यू म्हणायचंच असं काही नाही. अरे वा छान किंवा अरे काय झालं हे सुद्धा 3 शब्द असू शकतात. आनंदी हसत असते तेव्हा सार्थक म्हणतो की अहो, प्रत्येक वेळी जर तुम्ही सॉरी आणि थँक्यू म्हणत राहिले तर नवरा बायकोचा संसार कसा होणार? सॉरी, थँक्यू, व्यक्तीचा सपोर्ट हे सगळं गृहीत धरून वागायचं असतं आणि त्यात खरं प्रेम असतं. आता तुम्ही मला तुमचा नवरा मानत नाही, परंतु जेव्हा तुम्ही मला तुमचा नवरा मानाल ना, तेव्हा तुम्ही आपोआप मला गृहीत धरायला लागाल. कधीतरी तुम्ही मला नवरा बायको म्हणून स्वीकारालच ना? हा प्रश्न आता सार्थकने आनंदीला केलेला असतो आणि त्याच वेळी आंबू आजी मात्र ह्या दोघांचं बोलणं ऐकत असते. आंबू आजीला समजलेलं असतं की हे काही खरे नवरा बायको नाहीये आणि खऱ्या नवरा बायको सारखे हे वागतही नाही. काहीतरी गडबड तर नक्की आहे. तर मंडळी, मला तुम्हाला एक महत्वाची सूचना करायची आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही येता परंतु तुम्ही सबस्क्राईब करत नाहीत आणि जितके आपले व्ह्यूअर्स आहेत त्यापैकी सबस्क्राईब मात्र 2% सुद्धा नाहीयेत. त्यामुळे प्लीज जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे केदारमुळे जो माणूस जेलमध्ये गेलेला असतो तो आता घरी आलेला असतो. अरविंद त्यांना विचारतो की तुम्ही कोण? त्याच वेळी तिथे केदार येतो. केदार त्याला बघतो, म्हणतो की अरे तू इथे काय करतोय? आणि अरविंदला तो कसं बसं रूम मध्ये पाठवतो. केदार त्या माणसाला बाजूला घेतो आणि म्हणतो की तू इथे कशाला आलायस? इथे जर तुला कोणी बघितलं असतं तर माझी वाट लागली असती ना. तर तो माणूस म्हणत असतो की इथं माझी वाट लागली त्याचं काय? तुम्ही बसले मस्त घरामध्ये. केदार म्हणतो की अरे काय सांगू तुला, मला माहिती माझं काय चाललंय. तर तो माणूस म्हणत असतो की मला माझे पैसे द्या. केदार विचारतो की कसले पैसे तुझे? काय काम केलंस तू? तो माणूस म्हणतो की मग मला काम द्या. केदार म्हणतो की अरे काय सांगू तुला, गोडाऊन मध्ये चोरीच करता येत नाही. तो सार्थक जास्तच सावध झालाय आता. आणि हो, तुला परत सांगतोय की परत इथे यायचं नाही हा अजिबात. हे घे 200 रुपये आणि निघ इथून. तर तो माणूस म्हणत असतो की काय साहेब, 200 रुपये देऊन काय तुम्ही माझी लायकी काढताय काय? केदार म्हणतो की चल बरं इथून, माझ्याकडे एवढेच आहे. आणि असं म्हणून त्या माणसाला तो तिथून काढून देतो. जेव्हा केदार मागे वळून बघतो तेव्हा तिथे अरविंद आलेला असतो. तर इकडे बेनारे दरवाजा वाजवत असतात. त्याच वेळी आंबू आजी येते आणि म्हणत असते की कोण एवढं मोठमोठ्याने दरवाजा वाजवतोय? जेव्हा ती दरवाजा उघडते त्याला विचारते की कोण तू? बेनारे विचारतात की तुम्ही कोण आहात? तर आजी त्याला म्हणत असते की मला सांग की तू कोण आहेस आणि कशाला आलायस इथे? बेनारे म्हणतात की मी सरांना भेटायला आलो होतो, माझं काम होतं जरा. आंबू आजी म्हणते की अच्छा, तुला सरांना भेटायचं होतं. आणि ती मनोजला हाक मारते आणि म्हणते की मनोज, अरे तुझ्या ऑफिस मधून कोणीतरी आलंय. मनोज आणि अण्णा बाहेर येतात. अण्णा बेनारेला म्हणतात की हो बेनारे, तुम्ही बाहेर का उभेत? या बरं आतमध्ये. बेनारे आंबू आजीला विचारतात की मी आतमध्ये येऊ ना नक्की? आजी म्हणते की मग काय आता माप आणू का? म्हणजे माप ओलांडून तू आतमध्ये येशील? बेनारे आतमध्ये येतात तेव्हा बेनारे विचारतात की सार्थक सर कुठे आहेत? आंबू आजी म्हणते की सार्थक सर तुला कशाला पाहिजे? तुझ्या बॉसकडे काम आहे ना? माझा मनोज तुझा सर आहे ना, मग त्या सार्थकला कशाला सर म्हणतोयस तू? आणि हो, त्या सार्थकला सर नाही म्हणायचं, माझ्या मनोजला सर म्हणायचं. अण्णा सांगतात की अगं आत्या, हे मनोजच्या ऑफिस मधून नाही आले, हे सार्थक सरांच्या ऑफिस मधून आले. सार्थक सरांच्या ऑफिसमध्ये हे काम करतात आणि त्यांचं नाव आहे बेनारे सर. सार्थक आणि आनंदी तिथे येतात. तर आजी विचारते की काय ह्याचं काय काम आहे आणि हा काय काम करतो हा? बेनारे सांगतात की हो, यांचा टेक्सटाईलचा बिझनेस आहे. सार्थक म्हणतो की टेक्सटाईल म्हणजे साड्यांचा बिझनेस आहे आपला छोटासा. तर आंबू आजी म्हणते की काय साड्यांचा बिझनेस? याचा अर्थ तू साड्याच तर विकतोस. अण्णा म्हणतात की अगं आत्या, अशी काय म्हणतेस, त्यांची खूप मोठी कंपनी आहे. आंबू आजी म्हणते की काय माझा काय विश्वास नाहीये ह्या गोष्टींवर, कंपनी आहे की नाही काय माहिती. सार्थक बेनारेंना म्हणतो की बेनारे, आत्यांना विश्वास नाहीये तर तू आता काय करायचं, तू आत्यांना आपलं गोडाऊन
दाखवायचा, आपलं ऑफिस दाखवायचं, म्हणजे त्यांना विश्वास बसेल. सार्थक आणि बेनारे दोघंही बाहेर बोलण्यासाठी जातात. तर अण्णा हे आजीला म्हणत असतात की अगं आत्या, तू उगाच टेन्शन घेते आणि तू उगाच जावयावर संशय घेत असते. तेव्हा आजी आता अण्णांचा कान पकडते आणि म्हणत असते की तू मला नको सांगूस, तू मला बोलवलं का आनंदीच्या लग्नाला? नाही ना, तू आता गप्प बस आणि मला सांग की मागच्या वेळी तू आदर्श नावाच्या मुलाची पत्रिका पाठवली होतीस मला. म्हणतात की लग्न मंडपातच ते लग्न मोडलं आणि आता तुला सगळं सांगितलं होतं ना. आणि ते जे आदर्शराव होते ना, त्यांचे हे लहान भाऊ सार्थक सर, आणि सार्थक सरांचं आपल्या आनंदीवर प्रेम आहे. आंबो आजी म्हणते की अच्छा, म्हणजे म्हणून त्यांनी नकार दिला. पण हे जे सार्थक सर आहे त्यांच्याविषयी तुम्हाला नक्की काय माहितीये? सोनं आहे की माती आहे कोणास ठाऊक. जोपर्यंत मला आनंदीच्या नवऱ्यावर विश्वास बसत नाही ना, तोपर्यंत मी त्याच्यावर संशयच घेत राहणार. बेनारे सार्थकला म्हणत असतो की अहो, केवढ्या भयंकर आहेत त्या आजी, आणि कोण आहेत त्या आजी? सार्थक म्हणतो की त्यांचं नाव अंबो आजी आहे. तर बेनारे म्हणतात की अंबो आजी नाही, जम्बो आजी आहेत त्या. त्यांना बघून तर मला माझ्या बायकोचीच आठवण झाली. माझी बायको पण अशी ओरडत असते. त्या जेव्हा मला म्हणाल्या ना की बेनारे, तेव्हा मला असं वाटलं की मी आता जाणार आहे. सार्थक म्हणत असतो की अहो, त्या कोकणातल्या आहे आणि कोकणातली माणसं ही बाहेरून जरी कठोर दिसत असली तरी मनाने खूप गोड असतात. बेनारे म्हणतो की बरं सर, या फाईलवर तुमची सही हवी होती आणि रेश्मा मॅडमचं तुमच्याकडे काहीतरी काम आहे आणि आज तुम्हाला दुपारी भेटायला बोलवलंय. सार्थक म्हणतो की बरं ठीक आहे, मी आता ऑफिसला नाहीये, मी एक काम करतो, मी बाहेर तिला कॅफेमध्येच भेटतो. सार्थक तिथून निघून जातो. तर अंबुआजीने बोलणं ऐकलेलं असतं आणि अंबुआजी म्हणते की आता ही रेश्मा कोण आहे ते मला बघावंच लागेल. सार्थक आता घरातून निघालेला असतो. अंबुआजी मात्र त्याचा पाठलाग करत असतो. तर इकडे अरविंदने मात्र केदारचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तो केदारला म्हणत असतो की मी आता तुझं सगळं बोलणं ऐकलंय, आता मी सार्थकला जाऊन सगळं खरं खरं सांगणार आहे. केदार त्यांना म्हणत असतो की अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. परंतु अरविंद काय आता ऐकायला तयार नसतो. तेव्हा केदार अरविंदचं लक्ष भटकवण्यासाठी म्हणतो की तुम्ही पत्त्यांचा डाव नाही खेळले का? अहो, मला तर पत्त्यांचा राजा गुलाम कोण ते ओळखताच येत नाही. अरविंद त्याला म्हणतो की अरे एवढंच तुला ओळखता येत नाहीये का? आणि मग राजा कसा ओळखायचा, राणी कशी ओळखायची, गुलाम कसा, हे सर्व अरविंद आता केदारला सांगू लागतो. अरविंद पुढे म्हणतो की हे सगळं सोड, परंतु मी तुला ओळखलंय, मला माहितीये की तू चोरी केलीयस. आणि असं म्हणून त्याचा फोन शोधत शोधत आता अरविंद त्याच्या रूम मध्ये गेलेला असतो. तेव्हा केदार मनात विचार करत असतो की हा म्हातारा आता माझी नक्कीच वाट लावणार आहे. तिकडे कॅफेमध्ये सारा रेश्माला भेटलेला असतो आणि रेश्माला भेटताच तो रेश्माला मिठी मारतो. तर आंबुआजी मात्र या सगळ्याचा वेगळाच अर्थ काढते. रेश्माचं आणि सार्थकचं काही कामाबद्दल बोलणं होतं. रेश्मा सार्थकला विचारते की सार्थक, आता तू ऑफिसमध्ये कधी येणार आहेस? सार्थक म्हणतो की आता मी काय ऑफिसमध्ये येत नाही. असं समज की माझं आता हनीमून चाललंय. हनीमूनचं नाव काढल्यावर रेश्माचा चेहरा जरा उतरतो. रेश्मा म्हणते की हो हनीमून, खरं तर मीच तुम्हाला हनीमूनचे तिकीट बुक करून देणार होते. ते की बरं ठीक आहे, आजचा तुझा काय प्लॅन आहे? सार्थक म्हणतो की आज ख्रिसमस आहे ना, त्यामुळे मी आनंदीच्या घरच्यांना जरा सरप्राईज देणार आहे. आणि सार्थक आनंदीसाठी आणि आनंदीच्या घरच्यांसाठी एवढं काय काय करतोय, त्यामुळे रेश्माच्या पोटात मात्र दुखत असतं. तर सार्थक मात्र तिला चांगल्या भावनेने सांगण्याचा प्रयत्न करत असतो. सार्थक आणि रेश्मा दोघंही एकमेकांशी बोलत असतात. अंबुआजी मात्र त्याचा भलताच अर्थ काढते आणि ती मनात म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे तर सगळं. हा माणूस काय मला सरळ वाटत नाही, याची काहीतरी भानगड दिसते. एक नंबरचा लफडेबाज माणूस आहे हा. आता बघ ही अंबुआजी काय करते ते. तर इकडे मनोज घरामध्ये आलेला, घरामध्ये तो सार्थकची फाईल बघतो, जी फाईल बेनारेने त्याला दिलेली असते. मनोज म्हणत असतो की सार्थक आणि आनंदी, तुम्ही माझ्या आता खूप डोक्यात जायला लागलात. असं म्हणून आता सार्थकची फाईल तो घेतो आणि चुलीमध्ये फेकून देतो. थोड्या वेळाने ती फाईल पूर्णपणे जळून खाक झालेली असते. मनोज म्हणतो की आता ही फाईल जशी चुलीत गेली ना, त्याचप्रमाणे सार्थक राज्याध्यक्ष, आता तूही चुलीतच जा. तितक्यातच अंबुआजी तिथे येते आणि मनोजला विचारते की मनोज, काय करतोयस रे तू इथे? मनोज म्हणतो की काही नाही का अंबुआजी, तो विचार करत होतो त्या सार्थकचा. ती सार्थक आणि आनंदी कधी जाणार आहे इथून काय माहिती. अंबुआजी म्हणते की मी तर आता त्या दाढीवाल्या जावयावर चांगलीच नजर ठेवून आहे. आता त्या दाढीवाल्याबद्दल मला एक गोष्ट समजली, आता त्या दाढीवाल्याबद्दल एक्सपोर्ट मी लवकरच करणार आहे, पण सगळे पुरावे मिळाल्यावरच. इकडे केदार शलाकाला सांगत असतो की अगं, गोडाऊनचा एक माणूस आला होता ज्याने चोरी करण्यासाठी आपल्याला मदत केली होती आणि मी त्याच्यासोबत जरा चोरीबद्दल बोलत होतो. त्याच वेळी तिथे अरविंद आला आणि अरविंद काकाने सगळं काही ऐकलंय. हे ऐकल्यावर शलाका हसायला लागते आणि म्हणत असते की जाऊ दे, मग तू कशाला एवढं टेन्शन घेतोय, ते थोड्या वेळाने विसरून पण जातील. केदार म्हणतो
की नाही ग, ते विसरले नाहीये, हा तर प्रॉब्लेम आहे, त्यांना सगळं आठवतंय. शलाका म्हणत असते की अरे केदार, तू कशाला टेन्शन घेतो, थोड्या वेळाने सगळे विसरून जातील, जाऊ दे. केदार म्हणतो की अगं नाही, यावेळी मी प्रयत्न केला त्याने विसरावं म्हणून, पण तो नाही विसरत आहे, यावेळी त्याचं सगळं लक्षात आहे. आता जर त्याने सार्थकला सगळं काही सांगितलं तर माझा बँड वाजेल. शलाका म्हणते की थांब, मला डोकं चालवू दे. तुला आठवतंय का, दादाने मला मागच्या वेळी झोप येत नव्हती म्हणून झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. केदार म्हणतो की पण तुला त्या गोळ्यांचं काय करायचंय. तेव्हा शलाका म्हणत असते की आता मी एक काम करते, ह्या गोळ्या मी त्यांना चहामध्ये कॉफीमध्ये टाकून देते, म्हणजे 4-5 तासासाठी ते चांगले झोपून जातील आणि मग झोपेतून उठल्यावर विसरूनही जातील काय घडलं होतं ते. केदार म्हणतो की अरे वा शलाका, तुझं डोकं खूप छान चाललंय, एकदम छान डोकं चालवलंयस हा तू. तर इकडे अरविंद आता वहीवर लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो की जो काही प्रकार झाला ते सगळं तो लिहून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळी तिथे शलाका येते. शलाका कॉफी घेऊन आलेली असते आणि म्हणत असते की काका हे घ्या कॉफी, मी तुमच्यासाठी छान कॉफी बनवली. अरविंद म्हणतो की कॉफी माझ्यासाठी कशाला बनवलीस. काका म्हणते की अहो काका, तुम्ही ह्या टाइमला कॉफी घेता, विसरलात का. केदार म्हणतो की बरं ठीक आहे, मध्ये मध्ये बोलू नकोस, ठेव बरं तिकडे कॉफी. आणि मग शलाका त्या कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करते आणि अरविंदला देत असते, परंतु अरविंद म्हणतो की ठेव तिकडे, मी घेतो नंतर. शलाका म्हणते की काका नक्की घ्या हा नंतर. आणि मग शलाका तिथून निघून जाते. अरविंद मात्र केदार जो काही बोललेला असतो ते सर्व लिहून ठेवत असतो. तर इकडे सार्थकने घरी क्रिसमस ट्री आणलेलं असतं. तेव्हा सानू म्हणत असते की वाव क्रिसमस ट्री, आमच्या घरी तर कधी क्रिसमस ट्री ठेवतच नाही. सार्थक म्हणतो की काही नाही, आपण यावेळी ठेवूयात आणि छान डेकोरेट करूयात. सार्थक तिला म्हणतो की तुला माहितीये का क्रिसमस ट्रीच्या दिवशी कोण येतं. तेव्हा सानू म्हणते की माहितीये मला, सांता येतो आणि मी त्याची गोष्ट सुद्धा ऐकलीये. सार्थक म्हणतो की हो का, आज आपल्याकडे पण येणार आहे सांता. सानू म्हणते की खरंच. सार्थक म्हणतो की हो, आता काय करायचं माहितीये तू, रात्री 12 वाजता सगळ्यांना उठवायचं आणि हॉलमध्ये घेऊन यायचं आणि मग त्यानंतर मी सानूला गिफ्ट देखील देणार आहे. त्यानंतर घरातले सर्वजण तिथे येतात. तर आंबोआजी म्हणते की हे सर्व काय आहे. सार्थक म्हणतो की क्रिसमस ट्री आहे, क्रिसमस आहे ना, आपण डेकोरेशन करणार आहोत. आंबोआजी म्हणते की आमच्या घरात हे सगळं काही चालत नाही. सार्थक म्हणतो की अहो त्यात काय झालं, मज्जा म्हणून आपण करतोय. हे सर्व सण जरी कोणाचाही असला तरी एक मज्जा म्हणून करायला पाहिजे सेलिब्रेशन. ना म्हणतात की अगं करू दे साजरा, एवढ्या दिवसानंतर आपण सर्वजण एकत्र आलोय तर. सानू म्हणते की पण काका सांता क्लॉज तर येणार ना. तेव्हा सार्थक म्हणतो की हो येणार आणि सानूला गिफ्ट सुद्धा देणार. सर्वजण आता तयारीला लागलेले असतात. आंबोआजी मनामध्ये म्हणत असते की तू कितीही गोड बोल तरी सुद्धा मला हे शोधून काढायचंय की ती पोर नक्की कोण होती तुझ्यासोबत. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सार्थक आता सांता बनून आलेला असतो आणि घरामध्ये तो सर्वांना गिफ्ट देत असतो. तर आनंदी सार्थकला एक स्वेटर गिफ्ट करते आणि म्हणते सर्वांसाठी सांता बनून गिफ्ट देणाऱ्या सांताला माझ्याकडनं हे गिफ्ट. सांताला गिफ्ट देत आहे, परंतु आनंदीच्या नवऱ्याला कधी गिफ्ट देत आहे काय माहिती. आनंदी म्हणते की काय. तेव्हा सार्थक म्हणतो की अहो तुम्हाला नाही, सांता सोबत बोलत होतो. आणि मग आनंदी आणि सार्थक दोघंही हसू लागतात. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.